हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार। तर मित्रांनो, आज आम्ही रेल्वेत बसलेला आहे, ट्रेनमध्ये बसलेला आहे आणि निघालेत आता प्रयागराजला। महाराष्ट्र सोडून आता चाललेत आम्ही प्रयागराज यूपीमध्ये। तर एसीचं आम्हाला ट्रेन भेटलेलं आहे। तर तुम्हाला सगळ्यांना माहिती, तिकीट भेटलेलं आहे। किती आम्ही हाल काढलं, किती आमचं म्हणजे हालत खराब झालं स्टेशनवर। 4 दिवस थांबून मग आम्हाला तिकीट भेटलं एसीचं। आता बसले आहे सध्या आणि आहो काय करतात ते बघूया। आता आम्ही बसताना सुद्धा लय गर्दी होती, पण बसल्यानंतर न वाटलं की लय भारी आता, कारण की व्यवस्थित बसले सगळे आपापल्या सीटवरती। त्यामुळे आम्ही आमच्या सीटवरती बसले, प्रत्येक जण आपापल्या सीटवरती बसलेला आहे। आणि बसल्यानंतर शिल्पाला म्हणलं आता इथून पुढे आपण एसीचं तिकीट काढू विचारा। हो, म्हणजे आता पहिल्यांदाच असं, म्हणजे पहिले तर आम्ही स्लीपरचं म्हणजे काढत होते आणि खूप गर्दी होत होता डोक्यात। आणि आता एसीचं तिकीट काढलेलं आहे। तर आता भारी वाटते, म्हणजे कसं असते एसीचं फक्त ज्यांच्या सीट आहे सीटवरच बसतात आणि असं अधूनमधून बसत नाही, गर्दी नसतं। आणि स्लीपरचं असलं तर इथं जे जागा दिसते ना, इकडं आणि इकडं काहीच जागा नसतं, पाय ठेवायची जागा नसते, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाही। मग आता सगळेजण बसलेला आहे। इकडं आमचे सोनाताई, इथं बघा आमचे देवांश, दाजींबरोबर मेसेज करते या दीदीला करमत नाही, आमची ननंदबाई आहे। तुम्हाला दाजींशिवाय त्यांना करमत नाही मित्रांनो। त्यांना वाटत होतं दाजींनी पण यावं, पण दाजींनी म्हणले जाऊन परत ना दाजींनी दिला सोनाताईला धोका। दाजीला काम होतं त्यामुळे दाजी नाही आले ते। तर हे बघा सगळेजण आता सकाळ जण आम्ही मित्रांनो स्टेशनवर बसलेला आहे। म्हणजे सकाळी आम्ही आले होते घरनं 11 वाजता, म्हणजे घरनं निघालो होतो आम्ही 7:30ला। 11 वाजता आम्ही रेल्वे स्टेशन पुण्यात पोहोचला आणि पुण्यात पोहोचल्यानंतर आमचे 4 वाजता गाडी होतं, 4:30ला। मग आता बसले, थोडा आराम भेटला। काय सांगू, जेव्हा मला म्हणजे प्रयागराज जायचं होतात ना, तेव्हा म्हणजे लईच प्रॉब्लेम होतात, कधी तिकीट भेटत नाही ना, पहिल्यांदाच असं झालं। पण एसी चांगलं वाटलं स्लीपर पेक्षा। ह्याच्या आधी आपण स्लीपर काढत होतो आणि वर्षातनं एकदा जात होतो, पण आता एसीचं काढून दोघांनीच जायचं। आता म्हणजे शिवांश आणि हर्षिताला आम्ही घेऊन जाणार नाही, म्हणजे पोरांना नाही घेऊन जाणार, कारण की कसं आहे आता यांच्या शाळा चालू झालेला आहे, त्यामुळे ह्यांना आता नाही घेऊन जायचं। दिवाळीमध्ये पण आम्ही जाणार एका ठिकाणी फिरायला, तो प्लॅन तुम्हाला नंतर कळेल। आता थोडंसं भारी वाटते मित्रांनो, आता म्हणजे चेंज नाही करायची गाडी। आधी काय केलं आम्ही, आमच्या घरनं आलो आम्ही कुठं, पुणे आल्यानंतर मग आता चालले होतो आम्ही आता प्रयागराजला। तर मित्रांनो, आता प्रयागराजला चाललोय आणि तिथे गेल्यावरती तुम्हाला तर माहिती आपण लग्नाला चाललेलं आहे। तिथे गेल्यावर खूप मज्जा होणार आहे, मज्जा करणार आहे, सगळेजण धमाल करणार आहे। जबरदस्त असे आपल्या महाराष्ट्राचे ड्रेस आणलेले आहेत, ते घालून तिथं धिंगाणा घालायचा। त्यांना पण कळलं पाहिजे की महाराष्ट्राची लोक कशातच कमी नाही, आहे का नाही। आणि मित्रांनो, मला एक अजून सांगायचे, म्हणजे थोडासा माझा कसा बसले, घरी गेलं आधी मी औषध खाणार, म्हणजे गोळ्या खाणार आहे। एक सांगायचं राहिलंय, आम्हाला आधी पोहोचायचं होतं, किती तारीखला, 2 तारीखला आम्हाला 1 तारखेचं तिकीट पाहिजे होतं, पण ते भेटलं नाहीला शेवटी 4 तारखेचं तिकीट काढलं। आम्ही 30 तारीखला जाऊन स्टेशनवर बसलेला आहे। आम्हाला वाटलं 1चं नाही भेटलं, 2 तारीखला भेटन, 3 तारीखला गाडी बसेल। 2 तारखेला पण नाही भेटलं, 30 तारखेला नाही, 1 तारखेला नाही, 2 तारखेला नाही, शेवटी 4 तारखेला आम्हाला तिकीट भेटलं मित्रांनो। आणि उद्याच आम्हाला जावं लागेल, म्हणजे दीदीच्या घरी लग्न आहे, तिकडे जावं लागेल, म्हणजे आम्हाला रेस्ट करायला टाइम मिळणार नाही। त्यामुळे लग्न झाल्यावरतीच 1 दिवस रेस्ट करून दुसऱ्या दिवशी मग फिरायला जायचं, ठिकाणी जायचं फिरायला। तुम्हाला नक्की व्हिडिओ मध्ये ब्लॉग बघायला भेटतील मित्रांनो। हो, त्यामुळे व्हिडिओ चॅनल वरती बनवून राहा। आणि सगळेजण आता बसलेले आहे बघा, खूप मस्त। हे बघा वरती पण आहे। तर मित्रांनो, हे एक सीट आणि वरचं एक सीट आपलं आहे, आणि ह्या साईडला बघा शिल्पाताई बसलेली आहे। हे माझं फेवरेट सीट आहे मित्रांनो। तर या दोघी इथं बसलेले आहेत, ह्यातले एक जण वरती जाईल आणि मी इथं मध्ये बसेल। झोपायच्या टायमिंगला बघता येईल कुठं कोण झोपायचंय, पण माझं फेवरेट सीट आहे, म्हणजे कुठं म्हणजे जायचं म्हणलं रेल्वेत हे फेवरेट, इकडे खिडकी फेवरेट, सगळे खिडकीचे सीट हे फेवरेट असतात। विंडो पाशीचा भारी वाटते ना मित्रांनो, असं मध्ये नाही चांगला नाही वाटत, असं विंडो पाशी असला तर बेस्ट। आता गार वाटते असं, तिकडे काय काय भेटलंय बघा, ब्लँकेट, उशी, तकिया हमारे या तकिया बोलतो। आता मित्रांनो, तुम्हाला यूपीचं जे माझं लँग्वेज आहे तेच तुम्हाला ऐकायला भेटणार आहे। तिकडे गेल्यानंतर मी काय बोलणार आहे तुम्हाला कळणार।
बस बस. तुम्हाला कळणार का? अहोला तर कळणार आहे, पण आपले युट्यूब महाराष्ट्रातल्या फॅमिलीला लोकांना कळणार नाही, युट्यूब फॅमिलीला. कुणी काय बोलतं ते माहित पाहिजे. त्यामुळे मित्रांनो मी पण तिकडे गेलो ना, मी काय बोलतो ते त्यांना कळणार नाही, त्यामुळे आम्ही आमच्या भाषेत बोलणार, आपल्या भाषेत. ते आपल्याकडे बघणार आहे. हा, अहो जेव्हा मी बोलायला लागले तेव्हा सोनाताई माझ्याकडे बघणार आहे आणि आपली युट्यूब फॅमिली. मला तर कळणार आहे, सोनाताई आपल्याकडे बघणार आहे. मग त्या भाषेत गेलो, तिथे गेलो, सोनीला शिव्या द्यायच्या. हाय मम्मी काय पण नको. सोनाताईला आहे ना म्हणजे हिंदी कळतात, पण आमची बहिणीकडे आहे ना थोडं भोजपुरी आणि हिंदी थोडी मिक्स असते, त्यामुळे बोलायला थोडंसं चेंजिंग असते. तर तुम्ही नक्की बघा, तुम्ही पण एन्जॉय करा. आम्हाला जसं वेळ भेटला तसं मी व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी. पण एक सांगू का, तिथं आता जाते आम्ही, पण कामं पण राहणार आहे भरपूर आणि थोडा एन्जॉय पण करायचं. आपले आता लग्न आहे ना, वेळ जसं जसं भेटेल तसं तसं आम्ही व्हिडिओ बनवीन तुमच्यासाठी. जसं होईल तसं शेअर करीन, आहे ना, वेळ भेटला तर ना. मित्रांनो, वेळ भेटेल तसा तसा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पडत राहणार आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघून एन्जॉय करत राहणार आहे. त्यामुळे काय टेन्शन घ्यायची गोष्ट नाही, आम्ही चॅनलवरती तुमच्यासाठी व्हिडिओ टाकत राहणार आहे. हो, मला माहिती आहे थोडा मुश्किल आहे, कारण की आम्ही लय उशीर केला जायला, तिकीट भेटलं नाही. हा त्यामुळे, कारण की घाईत चाललो असं वाटते आता. नो प्रॉब्लेम मित्रांनो, असंच तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा. आणि आता हा ब्लॉग जे आहे ना तुम्हाला 2 दिवसानंतर भेटणार आहे बघायला, कारण की रेल्वेमध्ये नेटवर्क नसतं, त्यामुळे व्हिडिओ पोस्ट होत नाहीत. त्यामुळे 2 दिवसांनी तुम्हाला हा ब्लॉग बघायला भेटेल आणि बाकीचे ब्लॉग सगळे रेग्युलर बघायला भेटतील. हो, तर असंच व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनवून राहा. मध्ये मध्ये ब्लर येतो. तर मित्रांनो, आता आम्ही जेवण केल्यानंतर आता बघा आहो इथं बेडशीट लावलेलं आहे. आता झोपाय चालले ते आणि अंधार झाले ते. आता सध्या 8 साडेआठ वाजलेलं आहे. सगळ्यांचं जेवण चालू आहे आणि आम्ही जेवण करून बघा आता चालले ते झोपायला. बेडशीट लावून झाले ते बघा, तिकडे पण पोरं झोपले ते मोबाईल बघतात. आणि अजून माझे बेडशीट लावायचे राहिले मित्रांनो. इकडे बघा, नको मी लावते मी. हाय, अजून माझे बेडशीट राहिलेलं आहे मित्रांनो. तर आताच म्हणजे जेवण करून थोडासा, आता घरी असतं तर थोडस चाललं फिरलं असतं, तर ह्याच्यात काय कशाला थांबले, गाडी रेल्वे पंक्चर झाली. काय माहिती कसं मला थांबले ते. अर्धा तास झाली असेल, जेवण करत होताच थांबलेला आहे, अर्धा 1 तास. तर मित्रांनो, असंच व्हिडिओमध्ये बनवलं. आता चला मी बेडशीट लावते. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ झाली मित्रांनो. रात्री आम्ही कसं झोपला काय कळलंच नाही. रात्री बेडशीट हातारला, दिवसभर आम्ही झोपला नाही, त्यामुळे रात्री कसं झोपलं काय. एक प्रॉब्लेम झाला रात्री बेडशीट हातरलं आणि एक जणांनी याच्या अंगात पाणीच चाललं. 11 वाजता म्हणजे रात्री झोपलेलो होते आम्ही. आणि 11 वाजता म्हणजे बाटलीचं पाणी आहे ना, त्यांच्या ढाका नसते ना, ते उघडलं मनाने, उघडलं नसं आजकाल तोंडात पाणी आला. एकदम झोपच एकदम डिस्टर्ब झाली मी. आणि मित्रांनो, रेल्वे बघा किती फास्ट चालली, तुम्हाला दिसत असेल. रेल्वे थांबली, झाडं पळतात, थांबली नाही, चाललंय. आणि मित्रांनो, सकाळ झाला आता, म्हणजे निम्मे रस्ता आलेला आहे. निम्मे रस्ता अजून दिवसभर जायचे, कंटाळा आलाय. म्हणजे तसं ह्याच्यात नाही कंटाळा आला. रस्ता नाहीये. 1 2 3 4 5 6 4 5 ला 7 तास अजून आहे रेल्वेत आम्ही. हा, पण 7 ला आम्ही पोहोचणार. 7 वाजता रात्री. नाही, मग उशीर झाले, 4 वाजता उशीर झालो. कळण की उशीर झालाय काय. आणि मित्रांनो, म्हणजे लेट कधी रेल्वे उशीर पोहोचतो, कधी लवकर पोहोचतो, त्यामुळे म्हणजे सांगता येत नाही किती वाजता पोहोचणार आहे. आणि आता आम्ही आले ते ब्रश करायला. सकाळ झाली. एक सांगतो, ब्रश भरणं, सगळं भरणं हे काम कोणाचं आहे? बारकी ब्रश घेऊन आली या. नाही मित्रांनो, मी एक मोठा ब्रश आणलेला माझा आणि मी दिले माझी दिदीला. आणि यांना म्हणलं तुम्ही ब्रश आणलंय? म्हणलं हो आणलंय. बॅगमध्ये बघितलं तर ब्रशच नाही. हे बघा, पोरांचं ब्रश आता करायचे आम्हाला. काय करणार, पर्याय नाही. घ्या कोलगेट, गरम पाणी आहे, चला कोलगेट घ्या. काय सांगू मित्रांनो, बारका आता पोरांचं ब्रश करावं लागणार आज मला. आणि
एसीचे जे ट्रेन आहे ना त्याच्यात बोरिंग नाही होत, पण स्लीपरचे जे ट्रेन असते त्याच्यात खूपच बोरिंग होतं, कारण की त्याच्यात गर्दी लय भरपूर इथनं असते. पुढे समजलं आपल्याला कुठलं तिकीट काढायचं ते, हा. एसी काढायचं का स्लीपर, असे आपल्याला पोरांचं तिकीट नाही लागत. काही नाही धर. हे बघा पोरांचे ब्रश. ट्रॅक्टर बघ तिकडं किती लागले. काय ट्रॅक्टर 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 इकडे हो, दरवाजापाशी उभा नको राहू. बाहेर नाही जात आत. होय. जिबे नाही आणलाय 5 मिनिट काम सगळं येईल. मग झाले परत करायची काय. रेल्वे थांबते काय. मित्रांनो तोंड धुतलेले, आता तोंड ब्रश केलाय, तरी सुद्धा ब्रश नसल्यामुळे व्यवस्थित ब्रश केल्यासारखं वाटत नाही. उतरले की पहिला आंघोळ करणार आहे निवडीच्या घरी गेल्यावर. प्रयागराज. चलो चला हो गया अंगुल. हो गया आंघोळ. एकदा आपण फर्स्ट क्लास एसीचं तिकीट काढू, बघू कसं असतं. थर्ड क्लास आहे, त्याच्यानंतर एक असतं सेकंड क्लास, त्याच्यात बेस्ट असते अजून. त्यात आंघोळ सेपरेट रूम हा. असतं, सगळं असतं असं म्हणतात, माहित नाही. बघू परत काढता येईल. चला. आणि एक महत्वाचं सांगायचे मित्रांनो, आज आमच्या तिघांचे व्रत आहे, अंगण उपवास आहे, कारण की आज आहे चतुर्थी. गणपती बाप्पा मोरया. चला. अरे देवा. अरे देवा, इथंच आहे. आणि पुढं नाही. आमच्या चिल्लर पार्टी इकडं आहे मित्रांनो, बघा सगळे बसले ते ब्रश करून. अजून ब्लँकेट घडी घातलेला नाही अजून आम्ही. आता सगळे झोपून उठलेला अर्धा तास झाले. अरे बापरे, सगळ्यांना आवडतात विंडोच्या शीट आहेत की नाही. ए ए शुभ सकाळ. बरांच. गुड मॉर्निंग. ए बेटू गुड मॉर्निंग. हर्षू गुड मॉर्निंग म्हणते मम्मी. गुड मॉर्निंग म्हणते मम्मी. बोल की दादा. गुड मॉर्निंग. स्टेशनचं नाव बघा आता काय काय येणार. तारा. ए देवा हाय. हाय कर. हाय कर. हाय कर. हाय कर. हाय बाय कर. बाय. तो खायला तुझं गप बस राहू दे. हाय मला खायला खाऊ दे. खायला बसलाय तो खातोय आता फरसाना, पाण्याची बाटली त्यामुळे का? काय तो बोलणार नाही. त्याला ते आवडलं बरं का. हा मित्रांनो, आता स्टेशन बटाट्याची आल्यानंतर शेव आम्ही चहा घेणार आहे, कारण की उपवास आहे, काय खाऊ शकत नाही आणि आंघोळ वगैरे काय नाही, त्यामुळे चहा घेणार फक्त. तुम्ही असंच व्हिडिओ मध्ये बनवून राहा. हा. ए टावल दे ना बाळा. मध्ये मध्ये ब्लर येतो. तर मित्रांनो, आता स्टेशन प्रयागराज जवळ आलेलं आहे आणि आम्ही आता उतरणार आहे. त्यामुळे बघा कशी लाईन लागलेली बॅगांची इकडे दिसत असेल. सगळे जणांच्या बॅगांची लाईन लागली. बाहेर सुद्धा थांबलेले आहेत लोक. स्टेशन दरवाजा उतरायची त्यांनी तयारी बनवून ठेवलेला आहे. बॅगा सगळं जवळ घेतलेलं आहे, कारण की गाडी थांबते की नाही थांबते, त्यामुळे सगळेजण असं गेटापाशी लाईन लावलेला आहे बॅगाचा. आम्ही तर निवांत बसलेला आहे. मला माहिती आहे नक्की की 5 वाजता ती सोडणार आहे गाडी, तोपर्यंत तिथंच उभं राहणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्याच्या पुढचा प्रवास तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल, है का नाही. हो, पुढच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे. आता आम्ही इथून जाणार आहे आमचे बहिणीच्या घरी, तिकडून मग परत दुसऱ्या बहिणीच्या घरी जायचं. मला रात्रीचे 10-11 वाजणार असेल.
जिथं लग्न आहे तिथून पुढच्या कार्यक्रमाला जाणार आहे आम्ही. जिथं लग्न आहे तिथं कशाचा कार्यक्रम आहे? मेहंदी रसम आहे. मग तिथे गेल्यानंतर तिथला ब्लॉग तुम्हाला बघायलाच भेटणार आहे. तोपर्यंत हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त आणि स्वतःची काळजी घ्या.